एका कलाकाराचं स्वप्न महाराष्ट्राने वाचवायला घेतलं। एका माणसाने आयुष्यभर चित्रपटांसाठी स्वप्नांची दुनिया उभी केली। कधी देवदासचा भव्य राजवाडा, कधी लगानचं गाव, कधी जोधा अकबरचा शाही काळ। पडद्यावर जेव्हा आपण ही दृश्य पाहत होतो तेव्हा त्या जगामागे एक मराठी माणूस उभा होता। नितीन चंद्रकांत देसाई। पण एक दिवस त्यांनी ठरवलं, दुसऱ्यांच्या चित्रपटांसाठी दरवेळी नवं जग उभं करण्यापेक्षा आपलं एक सिनेमाचं जग उभं करूया। आणि कर्जतच्या भूमीवर जन्म झाला एनडी स्टुडिओचा। एकेकाळी मोठमोठ्या चित्रपटांची शूटिंग जिथे झाली, देशभरातील कलाकार जिथे आले, ज्या जागेवर नितीन देसाईंनी आयुष्यभराचं स्वप्न उभं केलं, त्याच एनडी स्टुडिओवर पुढे कोट्यावधी रुपयांचं कर्जाचं सावट आलं। व्यवसायात अडचणी आल्या, कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आणि 2 ऑगस्ट 2023 रोजी नितीन चंद्रकांत देसाई यांचा एनडी स्टुडिओमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर एक प्रश्न उभा राहिला, आता या स्वप्नाचं काय? हा स्टुडिओ बंद पडणार? जमीन दुसऱ्या कारणासाठी वापरली जाणार? की नितीन देसाईंनी उभारलेलं हे सिनेमाचं विश्व इतिहास जमा होणार? पण इथे या गोष्टीला एक वेगळं वळण मिळालं। महाराष्ट्र शासन पुढे आलं। आज एनडी स्टुडिओची सूत्र महाराष्ट्र शासनाच्या महामंडळाकडे आलेली आहे आणि आता सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी एनडी स्टुडिओच्या नव्या बोर्डच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे। म्हणून आजची गोष्ट फक्त एनडी स्टुडिओ सरकारकडे गेला एवढी नाहीये बरं का। आजची गोष्ट आहे एका कलाकाराचं स्वप्न वाचवण्याच्या प्रयत्नाची। चला संपूर्ण गोष्ट समजून घेऊयात। कोण होते नितीन चंद्रकांत देसाई? नितीन चंद्रकांत देसाई हे भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत महत्त्वाचे आर्ट डिरेक्टर आणि प्रोडक्शन डिझायनर होते। आर्ट डिरेक्टर नेमकं काय करतो? आपण एखाद्या चित्रपटात पाहतो राजवाडे, गावं, किल्ले, मोठमोठी घरं, जुन्या काळातील बाजार, रस्ते, हे सगळं अनेकदा खरं नसतं, ते उभं केलेलं असतं आणि प्रेक्षकाला ते खरं वाटावं, हे आर्ट डिरेक्टरचं कौशल्य। नितीन देसाईंनी हेच काम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं। 1942 अ लव्ह स्टोरी, हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, स्वदेश अशा अनेक मोठ्या चित्रपटांच्या दृश्य विश्वामागे त्यांचा मोठा वाटा होता। त्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं। पण एवढ्यावर ते थांबले नाहीत। त्यांना स्वतःचं मोठं स्वप्न पाहायचं होतं। एनडी स्टुडिओचा जन्म झाला 2005च्या आसपास कर्जत इथे। नितीन देसाईंनी एनडी स्टुडिओ उभारला। जवळपास 50 एकरांहून अधिक पसरलेला हा मोठा परिसर, आउटडोर शूटिंगसाठी जागा, भव्य सेट्स, राजवाडे, गावं, मोठे रस्ते, इनडोर शूटिंगची सुविधा, चित्रपट, टीव्ही शोज, जाहिराती, इव्हेंट प्रोडक्शन्स अशा अनेक प्रकारच्या कामांसाठी एकाच ठिकाणी व्यवस्था। जोधा अकबर सारख्या मोठ्या चित्रपटाचं शूटिंग सुद्धा इथेच झालं। तर ट्रॅफिक सिग्नल सारख्या चित्रपटांनी देखील या जागेचा पुरेपूर वापर केला। बिग बॉस सारख्या मोठ्या टीव्ही प्रोडक्शनशीही एनडी स्टुडिओचं नाव जोडलं गेलं। हळूहळू एनडी स्टुडिओ ही एक फक्त जागा राहिली नाही, तो महाराष्ट्राच्या चित्रपट सृष्टीतला एक ब्रँड झाला। मुंबईच्या फिल्म सिटी बाहेरही मोठ्या प्रमाणावर शूटिंग करता येऊ शकतं, ही शक्यता एनडी स्टुडिओने दाखवून दिली। पण जितकं स्वप्न मोठं तितकाच त्यामागचा खर्चही मोठा। आणि मग सुरू झाला आर्थिक संघर्ष। एनडी स्टुडिओ चालवणाऱ्या कंपनीचं नाव होतं एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड। व्यवसाय वाचवण्यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं। 2016 मध्ये जवळपास 150 कोटी रुपये, त्यानंतर 2018 मध्ये आणखीन 31 कोटी रुपये, म्हणजे एकूण बॉरोईंग जवळपास 181 कोटी रुपये इतकं झालं। व्यवसायात कर्ज घेणं चुकीचं नाही, पण कर्ज घेऊन बिझनेस वाढवला जातो, पण त्यासाठी एक गोष्ट आवश्यक असते, ती म्हणजे सतत उत्पन्न। कारण व्यवसाय थांबला तरी कर्ज थांबत नाही, व्याज थांबत नाही, बँकेचं देणंही थांबत नाही। आणि एनडी स्टुडिओ समोर पुढे हाच मोठा प्रश्न उभा राहिला। 2020च्या आसपास रिपेमेंट्स मध्ये अडचणी वाढत गेल्या आणि त्याच काळात जगावर संकट आलं कोविड नावाचं। चित्रपटांची शूटिंग थांबली, टीव्ही प्रोडक्शन्स थांबलं, मोठे सेट्स रिकामे पडले, इंडस्ट्री महिने बंद राहिली, स्टुडिओचं उत्पन्नही कमी झालं, पण खर्च हा सुरूच राहिला। आणि त्यातच 2021 मध्ये एनडी स्टुडिओमध्ये मोठी आग लागली। फर्निचर, फिक्स्चर्स, मशिनरी याचं नुकसान झालं। म्हणजे एका बाजूला कमी होत असलेलं उत्पन्न आणि दुसऱ्या बाजूला वाढणारं कर्ज आणि त्यावर कोविड आणि आगीचं संकट। हळूहळू एनडी स्टुडिओ भोवतीचा आर्थिक विळखा हा घट्ट होत गेला। 181 कोटींचं कर्ज 252 कोटींच्या थकबाकीपर्यंत गेलं। इथे
एक गोष्ट समजून घ्यायला हवी. आपण बातम्यांमध्ये ऐकलं की एनडी स्टुडिओवर 252 कोटी रुपयांचं कर्ज होतं. पण 181 आणि 252 हे दोन वेगळे आकडे कशासाठी? कारण मूळ बॉरोईंग जवळपास 181 कोटी रुपये इतकं होतं. पण पैसे वेळेवर परत न झाल्यास व्याज वाढत जातं, थकबाकी वाढते, इतर देणीही जोडली जातात आणि त्यामुळे क्रेडिटरने पुढे न्यायालयासमोर मांडलेली थकीत रक्कम झाली सुमारे 252.48 कोटी रुपये. यानंतर प्रकरण गेलं ते NCLT पर्यंत. 25 जुलै 2023 रोजी कंपनी विरोधात अधिकृत इन्सॉल्व्हन्सी प्रोसेसची सुरुवात झाली. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कंपनी कर्ज फेडू शकत नसेल तर तिचं पुढे काय करायचं हे कायदेशीर मार्गाने ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण यानंतर केवळ काही दिवसात अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला. 2 ऑगस्ट 2023 एनडी स्टुडिओ मधून बातमी आली, नितीन देसाई यांचा मृत्यू झाला. ज्या माणसाने हा स्टुडिओ उभा केला, ज्याने या जागेत आपली वर्षानुवर्षांची मेहनत ओतली, त्याच जागेमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या तपासानुसार त्यांचा मृत्यू हा आत्महत्येनं झाला. यानंतर कर्ज वसुलीची प्रक्रिया, आर्थिक दबाव, कर्ज देणाऱ्या संस्थांची भूमिका याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. कुटुंबियांकडून दबाव वाढला, आरोप झाले, FIR ही दाखल झाल्या. पण इथे जबाबदारीने एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. कर्जामुळेच नितीन देसाईंनी आत्महत्या केली असा सरळ निष्कर्ष काढणं योग्य नाही. त्यांच्या आयुष्यात त्या काळात मोठं आर्थिक संकट सुरू झालं, ही वस्तुस्थिती आहे. पण एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येमागे नेमकं एकच कारण होतं असं आपण ठामपणे सांगू शकत नाही. पण त्यांच्या मृत्यूनंतर एक वेगळाच प्रश्न महाराष्ट्रासमोर होता. आता नितीन देसाईंचं स्वप्नही त्यांच्याबरोबर संपणार का, हा प्रश्न उपस्थित राहिला. आणि इथे महाराष्ट्र शासनाने घेतला एक महत्वाचा निर्णय. एखादी प्रायव्हेट कंपनी कर्जबाजारी झाली तर तिची मालमत्ता विकली जाऊ शकते, वेगवेगळ्या खरेदीदारांकडे जाऊ शकते, जमिनीचा उपयोग बदलू शकतो किंवा एखादी जागा वर्षानुवर्ष बंदही राहू शकते. एनडी स्टुडिओच्या बाबतीतही ही शक्यता होती. पण महाराष्ट्र शासनाने या जागेकडे फक्त कर्जबाजारी कंपनीची जमीन म्हणून पाहिलं नाही. ही जागा आहे महाराष्ट्राच्या फिल्म इंडस्ट्रीची मोठी संपत्ती. इथे आधीच इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सेट्स आहेत, शूटिंगची व्यवस्था आहे, भारतभर ओळख आहे आणि त्याच्याशी एक मोठ्या कलाकाराचा वारसा जोडलेला आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या प्रक्रियेत पुढे आला. रिझॉल्युशन प्लॅन सादर करण्यामध्ये आला आणि 14 नोव्हेंबर 2024 रोजी NCLTने त्याला मंजुरी देखील दिली. यानंतर एनडी स्टुडिओच्या ऑपरेशन्सची सूत्र शासनाच्या महामंडळाकडे गेली आणि इथे सरकारच्या या निर्णयाचं कौतुक करण्यात आलं. कारण सरकार समोर सोपा पर्याय होता, एक आर्थिक दृष्ट्या अडचणीत आलेली मालमत्ता म्हणून या विषयाकडे पाहण्याची. पण त्याऐवजी एक फिल्म इकोसिस्टीम वाचवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. सरकारने काय वाचवलं? एनडी स्टुडिओ म्हणजे फक्त 50 एकर जमीन नाहीये, तर स्टुडिओ चालतो म्हणजे डिरेक्टर येतो, प्रोड्युसर, ऍक्टर्स येतात, पण त्यांच्या मागे येतात कॅमेरामन, लाईटमन्स, सेट डिझायनर्स, कार्पेंटर्स, पेंटर्स, मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युम्स टीम्स, ज्युनियर आर्टिस्ट, ड्रायव्हर्स, केटरिंग या सगळ्यांपासून ते हॉटेल्स पर्यंत अनेक व्यवसाय. म्हणजे स्टुडिओ सुरू राहिला तर फक्त सिनेमा तयार होत नाही, रोजगार तयार होतो, स्थानिक अर्थव्यवस्था तयार होते, पर्यटनाची संधी निर्माण होते. म्हणून सरकारने एनडी स्टुडिओ वाचवण्याची प्रक्रिया हातात घेतली. ही फक्त भावनिक गोष्ट नाहीये, त्यामागे आर्थिक अर्थही आहे आणि सांस्कृतिक अर्थही आहे. सरकारवर जेव्हा टीका करण्यासारखी गोष्ट असेल तेव्हा टीका झालीच पाहिजे. पण सरकार एखादा चांगला विषय हाती घेत असेल, वर्षानुवर्षे दुर्लक्षित होऊ शकणारी एखादी मालमत्ता किंवा संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं कौतुकही झालं पाहिजे. एनडी स्टुडिओच्या बाबतीतही हाच प्रयत्न निश्चितच महत्वाचा आहे. आणि आता आशिष शेलारांकडे पुढची जबाबदारी. आता या कथेचा सध्याचा अध्याय. 17 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार यांनी एनडी स्टुडिओच्या नव्या बोर्डच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. आणि हा फक्त पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम राहिलेला नाही. पहिल्याच टप्प्यात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. 50% सवलत, शूटिंग लोकेशन्स, अकोमोडेशन्स, थीम पार्क्स, एंट्री अशा वेगवेगळ्या सुविधांवर 31 मार्च 2027 पर्यंत तब्बल 50% कन्सेशन मिळणार आहे. आता हा निर्णय महत्वाचा नाही का? कारण फिल्म इंडस्ट्रीमध्ये शेवटी सगळं इकॉनॉमिक्स वरच चालतं. प्रोड्युसरला महाराष्ट्रात शूटिंग करणं स्वस्त आणि सोयीचं वाटलं तर प्रोडक्शन्स येतील, प्रोडक्शन्स आले तर स्टुडिओ चालेल.
स्टुडिओ चालला तर एम्प्लॉयमेंट वाढेल, एम्प्लॉयमेंट वाढलं तर कर्जत आणि आसपासच्या परिसरालाही त्याचा फायदा होईल. म्हणूनच ही सवलत म्हणजे फक्त घोषणा नाहीये, तर एनडी स्टुडिओमध्ये पुन्हा काम सुरू करण्यासाठी दिलेला हा पहिला धक्का आहे. पण आता खरी परीक्षा सुरू होते. सरकारने स्टुडिओ हातात घेतला, हा पहिला टप्पा. पण एनडी स्टुडिओ यशस्वी झाला असं अजून म्हणता येणार नाही, कारण आता खरी परीक्षा आहे. मोठ्या प्रोडक्शन्सना परत आणावं लागणारे हिंदी सिनेमा, मराठी सिनेमा, OTT, वेब सिरीज, टीव्ही शोज, ऍडव्हर्टायझिंग या सगळ्यांसाठी आता एनडी स्टुडिओ पुन्हा एकदा अट्रॅक्टिव्ह करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट टेक्नॉलॉजी. आज सिनेमा बदललेला आहे. व्हर्च्युअल प्रोडक्शन, LED वॉल्स, VFX, डिजिटल सेट्स या सगळ्यांशीच एनडी स्टुडिओला जोडावं लागेल. आणि तिसरी मोठी संधी आहे म्हणजे फिल्म टुरिझम. आपण युनिव्हर्सल स्टुडिओज बद्दल ऐकतो. रामोजी फिल्म सिटीला लोक पर्यटनासाठी जात असतात. मग एनडी स्टुडिओ का नाही? इथे स्टुडिओ टूर होऊ शकते, फिल्म म्युझियम होऊ शकतं, नितीन देसाईंच्या कामाचं पर्मनंट एक्झिबिशनही होऊ शकतं, मराठी आणि भारतीय सिनेमाचा इतिहास दाखवला जाऊ शकतो, स्टुडंटसाठी फिल्म एज्युकेशन सेंटर तयार होऊ शकतं, थीम पार्क अधिक विकसित करता येऊ शकतात. म्हणजे एनडी स्टुडिओ फक्त शूटिंग स्टुडिओ न राहता सिनेमा, टुरिझम, कल्चर, एम्प्लॉयमेंट याचं एक मोठं सेंटर होऊ शकतं. या संपूर्ण गोष्टीकडे जर आपण पाहिलं तर ती थोडी दुःखाची आहे, पण त्याच वेळी आशेचीही आहे. एका मराठी कलाकाराने मोठं स्वप्न पाहिलं. ते स्वप्न त्याने प्रत्यक्ष जमिनीवर उभं केलं. पण पुढे आर्थिक संकट आलं आणि कर्ज वाढलं. कायदेशीर लढाई सुरू झाली आणि दुर्दैवानं त्या स्वप्न पाहणाऱ्या निर्मात्याचं आयुष्य संपलं. पण त्यासोबत त्याचं स्वप्न संपायला हवं का? महाराष्ट्र शासनाने किमान याचं उत्तर नाही असं देण्याचा प्रयत्न केलाय. एनडी स्टुडिओ वाचला आहे असं आजच म्हणणं कदाचित घाईचं ठरेल, पण एनडी स्टुडिओ वाचवण्याची प्रक्रिया ही किमान सुरू तरी झाली आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा विषय हाती घेतलाय. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आता आशिष शेलार आणि त्यांच्या बोर्ड समोर खरी जबाबदारी आहे, म्हणजे या जागेची फक्त देखभाल करण्याची नाही, तिला पुन्हा जिवंत करण्याची. पुन्हा इथे कॅमेरा सुरू झाला पाहिजे, पुन्हा सेट्स उभे राहिले पाहिजेत, पुन्हा शेकडो लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि पुन्हा एकदा एनडी स्टुडिओ म्हटलं की भारतीय सिनेमाच्या नकाशावर महाराष्ट्राचं नाव हे ठळकपणे दिसलंच पाहिजे. कारण सरकारने एनडी स्टुडिओ ताब्यात घेतलाय ही फक्त एक बातमी आहे, पण एका कलाकाराने महाराष्ट्रासाठी पाहिलेलं स्वप्न महाराष्ट्रानेच वाचवायला घेतलंय ही या बातमी मागची खरी गोष्ट आहे. आणि या स्वप्नाचा पुढचा अध्याय किती भव्य होतो तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्र शासन एनडी स्टुडिओला पुन्हा भारतातील मोठं फिल्म डेस्टिनेशन बनवू शकेल का? कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या बातम्यांमागची संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी संवाद सेतूला नक्की सबस्क्राईब करा.